महाराष्ट्रामध्ये झरेकरांचा परश्या प्रसिद्ध आहे. त्यांचे मालक दत्ता पाटील यांच्याशी आपण परश्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. हे आपलाच बैल आहे. हे भरपूर आता 2-3 वर्ष झालं पळतोय एक नंबर ना. बऱ्याचशाच गाड्या मारल्या अजून ती पळतोय. कोणाकोणावर पळालाय? भरपूर पहिला संघ पळाला. सगळे आपले सोनार पाटील संघ पळाला, निशान संघ पळाला, तुमच्या बादल संघ पळाला, सगळ्या संघ पळाला. पालवे साहेबांच्या बावरे संघ पळाला. म्हणजे जे आता सध्या महाराष्ट्रात दिग्गज बैल आहेत त्यांच्याबरोबर पळाला. सगळे संघ पळाले. हा बैल दत्ता पाटील झरे यांच्या नावाने पळतो आणि हा बैल झरेकरांचा परश्या या नावाने प्रसिद्ध आहे. हा बैल आम्ही वारती या गावातून 25,000 रुपयाला लहान असताना विकत आम्ही आणला. त्यानंतर आम्ही याला शिक्षण शर्यती आम्ही व्यापारासाठी बैल आणलेला होता आणि त्यानंतर आमचा एक आधीच्या काळात आमचा एक बैल पळत असताना त्यामुळे ह्याच्या शरीररचना ही बघून आम्ही ह्याला पळवण्यासाठी त्याला शिक्षण द्यायला चालू केलं. त्यानंतर हा बैल प्रसिद्ध होत आला आणि त्याच्यानंतर हा बैल सोनारपाड्याचा सोन्या, पालवे साहेबांचा बावऱ्या याबरोबर पळालेला आहे. मुंबईत त्यानं फडकेचा बादल याबरोबर सुद्धा पळाले आहे आणि त्यानंतर बदलापूरची क्रांती ह्यासोबत पळालेला आहे शिवम आणि ती प्रसिद्ध एक नंबरचा बैल म्हणून याला ओळखलं जातं. हा डावीनं आतून डावीनं बाहेरून चालतो, उजवीनं बाहेरून पण चालतो. चारी खांदी हा बैल ठाम पळतो. हा बैल चारी खांदी स्ट्रॉंग आहे. कोणत्याही बैलाबरोबर कोणत्याही खांद्यानं पळायला हा स्ट्रॉंग आहे. हा आम्ही 51,000ला विकत घेतला आणि त्यांनी शेवळ्याबा पुणे यांनी आमच्याकडून हा बैल विकत घेतलेला आहे आणि हा बैल आमच्यापाशी आता सध्या इथं आहे, ट्रेनिंगसाठी इथं आहे आणि ते नंतर ह्याला नेणार आहेत. त्याचं नाव सायको आहे. हा बैल आम्ही विजापूर येथील कारंडेवाडी या गावातून विकत घेतलेला आहे. ह्याची खरेदी 60,000ची आहे आणि हा आम्ही परश्याच्या मागं पळवण्यासाठी ह्याची खरेदी केलेली आहे. थांबत नाही.
सायको असं ऐकू आहे काय हा